डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होऊन आणि आमच्यावरच आरोप केले जातात की हे पुन्हा सरकार आलं तर देशाचं संविधान बदललं जाईल। मी अतिशय जबाबदारीने सांगतो, आपल्या देशाचं संविधान कोणी बदलू शकत नाही। आपल्या देशाचं संविधान बदलण्याची ताकद फक्त एकाच माणसामध्ये होती आणि ते म्हणजे डॉक्टर भीमराव आंबेडकर। त्यांनी ठरवलं असतं तरच ते संविधान बदलू शकत होते। या देशामध्ये दुसरं कोणी भारताचं संविधान जे बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं आहे ते बदलू शकत नाही। आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की बाबासाहेबांनी आपल्याला राज्यघटनेच्या माध्यमातून जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या 131व्या जयंतीनिमित्त मी जयंती मध्यवर्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मध्यवर्ती मंडळाच्या वतीनं भिवंडी शहरातील सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना लिहिलेली आहे त्या घटनेच्या माध्यमातून या भारत देशाचं पुढील वाटचाल सुरू राहावी हीच अपेक्षा करतो। मानव विक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 131वा जयंती महोत्सव आज भिवंडी शहरामध्ये 11 तारखेपासून सुरू झालेला आहे। आज 14 तारखेला भारतरत्न मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळ यांच्या माध्यमातून आज शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे। आमंत्रणा या ठिकाणी शोभायात्रेची सुरुवात झालेली आहे। महानगरपालिकेच्या तिथे समारोप होणार आहे, त्यामध्ये लाखोच्या वरती सामील होतात। त्यानिमित्ताने सर्व भीम बांधवांना हार्दिक देशवासियांना हार्दिक शुभेच्छा। आज संपूर्ण जगभर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 133वा जयंती महोत्सव सर्व जगातील आंबेडकर प्रेमी लोक अगदी उत्साहामध्ये या ठिकाणी संपूर्ण जगभर साजरी करत आहे आणि भिवंडी शहरामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये शोभायात्रा निघालेली आहे। सर्व भिवंडीकरांना आमच्या जयंती उत्सव मंडळाचे हार्दिक स्वागत करतो। बाबासाहेबांची देण आहे, संविधान जे बाबासाहेबांनी दिलेलं आहे ते संविधान सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र बांधून ठेवणारं संविधान आहे। समता स्वातंत्र्य बंधुता न्यायाची प्रतिस्थापना करणारं संविधान बाबासाहेबांनी दिलेलं आहे आणि म्हणून सर्व जगभर बाबासाहेब जयंती साजरी केली।